रामकृष्ण हरी. आपण आज करण्यासाच्या 6व्या चरणाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नाना विधानी दिव्यानी नाना वर्णाकृतीनि च इति करतल कर पृष्ठाभ्याम नमः इति करण्यासहा. आता पाचही बॉटनचं झाल्यानंतर कनिष्ठिकाभ्याम झाल्यानंतर नाना विधानी दिव्यानी नाना वर्णाकृतीनि च इति करतल कर पृष्ठाभ्याम नमः हा मंत्र म्हणताना दोन्ही हाताच्या पुढच्या आणि मागच्याही बाजूला स्पर्श करावा आणि मनाला सांगावे की आम्ही विश्वबंधुत्व जाणतो, आम्ही सारे एकच आहोत, एकाच कुटुंबातील आहोत, आम्ही सारे बहीण भाऊ आहोत. म्हणजे आपल्याला श्रीमद भगवद्गीतेची शक्ती मिळेल. तळ हाताला करत असलेल्या मागच्या आपल्याला फायदा होतोच, शरीरालाही होतो आणि हाताची देवता जी इंद्र देवता आहे त्यांचीही शक्ती आपल्याला मिळते. हा मंत्र 11व्या अध्यायातील 5व्या श्लोकातील दुसरे चरण आहे. यामध्ये भगवंताने अर्जुनाला आपली अनेक रूपे दाखवलेली आहेत. ती कशी ते आपण थोडक्यात पाहूया. भगवंताने कशी कशी रूप दाखवले? भगवंताने संपूर्ण विश्वरूप दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये किती दाखवलं हे आपण फार लगेच असं एका मिनिटात फार सांगू शकतो, फार बोलू शकतो असं नाही, परंतु थोडं थोडं आपण एक थोडक्यातला आपला प्रयत्न आहे की भगवंताने कसे रूप दाखवले ते आपण थोडक्यात बघूया. तर भगवंताने कसे रूप दाखवले तर काही रोडकं, काही लठ्ठ होते, काही ठेंगू, काही फारच विस्तृत, तर काही उदासीन, काही प्रेमळ, काही आनंदी, काही शांत, काही सर्व बाजूने संतुष्ट, तर काही पीडित, काही पवित्र, तर काही भयंकर, काही सनातन, तर काही समाधीत, काही क्रीडा करणारी, असे वेगवेगळे प्रकारचे. त्याप्रमाणे वर्णाच्याही बाबतीत तसेच वेगवेगळे दाखवले. ती रूपे एकसारखे नव्हते. काही तावून काढलेल्या सोन्यासारखे, तर काही चंद्राने माखलेल्या आकाश असावे त्याप्रमाणे शेंद्री, काही रूपे तर रत्नांनी ब्रह्मांड जाडल्यामुळं ते जसं चमकावं तशा प्रकारचे स्वाभाविक सौंदर्याने चमकणारे होते. तर काही रूपे सोन्यासारखे पिवळे, तर काही मेघाप्रमाणे काळे सावळे, काही चाफ्याप्रमाणे गोरे, तर काही तापलेल्या तांब्यासारखे तांबडे, तर काही शुभ्र चंद्रासारखे शुभ्र. भगवंताने अनेक 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 रूपे दाखवलेले आहेत. 11वा अध्याय भगवंताचा विश्वरूप दर्शन हाच आहे. तिथं भगवंताने विश्वाचं दर्शन घडवलेलं आहे अर्जुनाला. त्याचा अभ्यास करणं फार आवश्यक आहे, फार महत्त्वाचा अध्याय आहे तो. त्याचा अभ्यास आपण करूयाच. तर भगवंताने इथे आपल्याला सांगितलेलं आहे की हे जे सगळं विश्वात आहेत, लहान रूप असू दे मोठं असू दे, सगळं रूप भगवंताचेच आहेत. हे भगवंताने विश्वरूप दर्शन दाखवून दिलेलं आहे. नाना विधानी दिव्यानी नाना वर्णाकृतीनि च इति करतल कर पृष्ठाभ्याम नमः. रामकृष्ण हरी.